जळगाव जिल्ह्यामधील चाळीसगाव तालुक्यात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे। चाळीसगाव तालुक्यासह परिसरातील अनेक गावांना मुसळधार पावसाने झोडपलेला आहे। डोंगरी आणि तितूर या नद्यांना पूर आलेला असून त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने रात्री सुरक्षित स्थळी हलवलेलं आहे। तर अग्निशमन दलाने संपूर्ण रात्र शहरामध्ये गस्त घालून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत। पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढलेला आहे आणि त्यामुळे या नदीकाठच्या काही लोकांचं स्थलांतर करण्यात आलंय, त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे। जळगाव जिल्ह्यामधील चाळीसगाव तालुक्यात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस बरसतोय। मंगेश जोशी आपल्या सोबत आहेत, अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घ्या। मंगेश, काही लोकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे, प्रशासनाच्या नेमक्या काय सूचना आहेत? नक्कीच ज्या पद्धतीने रात्रीपासून जे आहे चाळीसगाव शहरासह परिसरात पाचोरा असेल, भडगाव असेल या तालुक्यामध्ये मुसळधार असा पाऊस सुरू आहे। त्यामुळे डोंगरी आणि तितूर या दोन्ही नद्यांना पूर आलेला आहे। मात्र तुर्तास तरी पुराची पाण्याची पातळी जी आहे ती धोक्याच्या आत असल्यामुळे नागरिकांना सतर्कता राहण्याच्या सूचना ज्या प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्या आहे। गेल्या 4 वर्षापूर्वी चाळीसगाव तालुक्यात जे आहे मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि तितूर नदीला आलेल्या पुरामुळे मोठी जीवितहानी जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यात खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने पूर आल्याबरोबरच नागरिकांना जे आहे नदीकाठच्या नागरिकांना त्यांचं स्थलांतरित केलेलं आहे। सोबतच अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने संपूर्ण शहरात रात्रभर गस्त घालून जे आहे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहे। नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे। अजूनही पुढील काही तास जे आहे मुसळधार पावसाची शक्यता आहे, त्यामुळे नदीकाठी नागरिकांनी जाऊ नये असं देखील आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। तुझ्या अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।